नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी प्राध्यापक आर डी शेले आपलं या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. तर आज आपण इयत्ता 12वी ह्या इयत्तेमधील मराठी युवक भारती ह्या विषयाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये विभाग 5 व्याकरण ह्या विभागाचा अभ्यास आपण ह्या नवीन व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर आपण व्याकरण ह्या विभागातील समास हा घटक अभ्यासत आहोत. समास हा घटक अभ्यासत असताना आपण त्यामध्ये समास म्हणजे काय, त्याचबरोबर सामासिक शब्द म्हणजे काय आणि सामासिक शब्दाचा विग्रह कसा करायचा, म्हणजे विग्रह म्हणजे काय ते आपण अभ्यासून घेतलं मित्रांनो. त्याचबरोबर आपण त्याचे काही प्रकार होते तेही मी तुमच्यासमोर स्पष्ट करून दाखवले. आता आपण समास हा जो घटक आपण अभ्यासून घेतलेला आहे, समास म्हणजे काय, सामासिक शब्द म्हणजे काय, समासाचा विग्रह कसा करायचा, विग्रह म्हणजे काय, हे आपण अभ्यासून घेतलेलं आहे. त्यामध्ये पहिला प्रकार जो होता आपण अभ्यासून घेतलेला होता, तो पहिला प्रकार अव्ययी भाव समास. हा समासाचा पहिला प्रकार आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेतलेला आहे मित्रांनो. पहिल्या प्रकारामध्ये कशा पद्धतीने पहिला शब्द प्रधान असतो आणि दुसरा शब्द गौण असतो. म्हणजे प्रथम शब्द जो असतं ते पद जे असतं ते प्रधान असतं, महत्त्वाचं असतं, आणि दुसरं पद जे असतं गौण असतं, कमी महत्त्वाचं असतं. असे जे शब्द तयार होतात ते अव्ययी भाव समासात असतात. म्हणजे अव्यय जोडून आलेले शब्द असतात ते अव्ययी भाव समासामध्ये मोडत असतात. आजन्म आहे, आमरण आहे, यथाक्रम आहे, प्रतीक्षण आहे, यथान्याय आहे, दर साल, हर रोज, बिनधास्त आहे. तसे अनेक शब्द आहे, घरोघरी, वारंवार, पानोपाणी, गल्लोगल्ली, दिवसेंदिवस, असे अनेक शब्द जे असतात हे अव्ययी भाव समासातील असतात. त्यानंतर दुसरा समास जो आहे तत्पुरुष समास. या तत्पुरुष समासाचा अभ्यास आपण आता आज या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत. तसेच तत्पुरुष समासानंतर त्याचे उपप्रकार जे आहे, तसेच द्वंद्व समास आहे, त्याचे उपप्रकार आहेत, आणि बहुव्रीही समास आहे. या सर्व समासांचा अभ्यास आपण ह्या व्हिडिओमध्ये आज करून घेणार आहोत. तर आपण ह्या ठिकाणी पाहूया तत्पुरुष समास आणि त्याचे उपप्रकार. सुरुवातीला तत्पुरुष समास म्हणजे काय आपण ते समजून घेऊया. ठीक आहे. तर तत्पुरुष समास म्हणजे या समासातील, लक्षात घ्या मित्रांनो, या समासातील दुसरे पद प्रधान असून समासाचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो. हे लक्षात घ्या. बघा, अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की समासातील दुसरे पद प्रथम पद नाही, दुसरं पद प्रधान असतं, महत्त्वाचं असतं. तर समासाचा विग्रह करत असताना आपण अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द जो आहे किंवा विभक्ती प्रत्यय ह्या ठिकाणी आपल्याला लिहावा लागत असतो. म्हणजे तत्पुरुष समासाचे आपल्याला प्रकारही ज्या अभ्यासून घ्यायचे आहे, अनेक प्रकार आहेत, त्या प्रकारांचा अभ्यासही आपण ह्या ठिकाणी करून घेणार आहोत. तर विभक्ती तत्पुरुष हा आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेणार आहोत मित्रांनो. तो विभक्ती तत्पुरुष समासाचा कशा पद्धतीने विभक्ती तत्पुरुष समास तयार होतो तेही आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेणार आहोत. तर आपण तत्पुरुष समास अभ्यासत आहोत. तत्पुरुष समास म्हणजे की समासाचे दुसरे पद प्रधान असून समासाचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय लिहावा लागत असतो. तर बघूया, काही कृती दिलेल्या आहेत आपल्याला ह्या ठिकाणी. कृतीही आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेणार आहोत. पुस्तकातील कृती जी आहे बघा, मेट्रो रेल्वेचा लोकार्पण सोहळा थाटामाटात पार पडला. खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा. बघा, सामासिक शब्द कोणता आहे? तत्पुरुष समासातला. ठीक आहे. सामासिक शब्द आपल्याला तो ओळखून त्याला अधोरेखित करायचा आहे मित्रांनो. मेट्रो रेल्वेचा लोकार्पण सोहळा थाटामाटात पार पडला. तर बघा, तुम्हाला अधोरेखित शब्द आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. तर अधोरेखित शब्द जो आहे लोकार्पण. बघा मित्रांनो, लोकार्पण हा जो शब्द आहे हा अधोरेखित शब्द आहे, सामासिक शब्द आहे. ठीक आहे. म्हणजे हा तत्पुरुष समासातील आहे. त्यानंतर दुसरं वाक्य आहे, सुप्रभाती तलावात नीलकमल उमललेले दिसले. बघा, ह्यामध्ये सुद्धा एक शब्द आलेला आहे, तो आहे नीलकमल.
बघा अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी दर्शवू शकतो मित्रांनो की नीलकमल हा जो शब्द आहे ह्या ठिकाणी तत्पुरुष समासातील आहे. त्यानंतर तिसरं वाक्य आहे शिक्षण प्रक्रियेत पालक, शिक्षक आणि विद्यार्थी हा आदर्श त्रिकोण असतो. बघा त्रिकोण हा जो शब्द आलेला आहे हा जो शब्द सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी ओळखायचा आहे. अव्यय समासातीलच आहे, सामासिक शब्द आहे मित्रांनो. बघा असे जे शब्द आहे या ठिकाणी आपण पाहणार आहोत की तुम्ही अधोरेखित केलेल्या लोकार्पण, सुप्रभाती, नीलकमल, त्रिकोण या सामासिक शब्दांची वैशिष्ट्ये म्हणजे आपण ह्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. या सामासिक शब्दात दुसरे पद महत्त्वाचे आहे. लक्षात घ्या मित्रांनो, या जे अधोरेखित केलेले जे शब्द आहे या शब्दांचे दुसरे पद जे आहे ते महत्त्वाचे आहे, परंतु प्रथम पद जे आहे गौण आहे, कमी महत्त्वाचं आहे. त्यानंतर सामासिक शब्दाचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेले शब्द किंवा विभक्ती प्रत्यय योजावे लागतात. अशा पद्धतीने आपल्याला जो शब्द आहे की सामासिक शब्दाचा विग्रह करायचा आहे तर अर्थाच्या दृष्टीने आपल्याला जे गाळलेले शब्द आहे ते शब्द किंवा विभक्ती प्रत्यय आपण त्या ठिकाणी जोडावे लागत असतात. शब्दाला विभक्ती प्रत्यय जोडून शब्द आपण त्या ठिकाणी विग्रह करत असतो मित्रांनो. त्यानंतर कृती बघूया. खाली कृती दिलेली आहेत. तर आपण या ठिकाणी पाहिलं की वरील वाक्यातील अधोरेखित शब्द सामासिक शब्द आहे. सामासिक शब्दामध्ये लोकार्पण होता, नीलकमल होता, त्रिकोण होता. तर या सामासिक शब्दातील दुसरे पद हे महत्त्वाचे आहे मित्रांनो. तर ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्यास आपण तत्पुरुष समास असं म्हणत असतो. बघा लोकार्पण, नीलकमल, त्रिकोण कशा पद्धतीने विग्रह या ठिकाणी होणार. तर बघा लोकार्पण म्हणजे लोकांना अर्पण. बघा लोकांना अर्पण प्रथम पद जे होतं ते गौण आहे आणि द्वितीय पद जे आहे प्रधान आहे. लक्षात घ्या मित्रांनो. आणि ज्या शब्दाला मधोमध आपल्याला ह्या ठिकाणी विभक्ती प्रत्यय जोडलेला आहे, पहिल्या शब्दाला विभक्ती प्रत्यय जोडलेला आहे. तर नीलकमल, नील असे कमल अशा पद्धतीने, त्रिकोण तीन कोणांचा समूह अशा पद्धतीने आपण शब्द टाकून त्याचा विग्रह करत असतो. अशी शब्द जे असतात हे तत्पुरुष समासातील असतात. तर बघा काही खालील जो तक्ता तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो, तो तक्ता आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. राजाची आज्ञा, समासाचा विग्रह आणि सामासिक शब्द असे तक्ते दिलेले आहे. ह्यामध्ये असं त्या ठिकाणी रकान्यांमध्ये चौकटी तयार केलेल्या आहे. त्या चौकटींमध्ये अनुक्रमाणिका, त्यानंतर चौकटीमध्ये दिलेलं आहे समासाचा विग्रह करा, त्यानंतर चौकटीत सामासिक शब्द ओळखा. म्हणजे विग्रह केलेला आहे शब्दांचा, सामासिक शब्दांचा, आणि त्याचा सामासिक शब्द कोणता आहे तो आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे मित्रांनो. तर बघा राजाची आज्ञा म्हणजेच राजाज्ञा असा सामासिक शब्द आपण ह्या ठिकाणी संबोधणार. 8 अंगाचा समूह म्हणजे अष्टांग असा आपण त्या ठिकाणी सामासिक शब्द तयार करणार. उत्तम असा पुरुष म्हणजेच पुरुषोत्तम असा सामासिक शब्द आपण या ठिकाणी तयार करणार. तर बघा यावरून असं लक्षात येते की ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. बघा अर्थाच्या दृष्टिकोनातून आपण गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय गाळून आपण तो शब्द तयार करत असतो, विग्रह करत असतो. अशा समासात आपण तत्पुरुष समास असं म्हणत असतो. तत्पुरुष समासाच्या 3 प्रकारांचा आपल्याला ह्या इयत्तेमध्ये अभ्यास करायचा आहे मित्रांनो. तर तत्पुरुष समासाच्या 3 उपप्रकारांचा अभ्यास करूया. पहिला आहे विभक्ती तत्पुरुष. मग विभक्ती तत्पुरुष म्हणजे काय, तर ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा, लक्षात घ्या मित्रांनो, ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. लक्षात. अशा पद्धतीने म्हणजे विभक्ती तत्पुरुष हा समास कसा येणार की विभक्ती तत्पुरुष समासातील सामासिक शब्दात विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय गाळलेले असते. लक्षात घ्या. तर खाली दिलेलं आहे कृती, पुढील उदाहरणांचा अभ्यास करून तक्ता पूर्ण करा असं दिलेलं आहे.
तर आपल्याला हा तक्ता पूर्ण करायचा आहे मित्रांनो. तर विभक्ती तत्पुरुष समास म्हणजे काय, आपण या ठिकाणी त्याची व्याख्या समजून घेतली. उदाहरणार्थ बघूया आपण त्याचं काही वाक्य जे आहे. क्रीडेसाठी अंगण म्हणजेच क्रीडांगण, विद्येचे आलय म्हणजे विद्यालय, हे की नाही. वरील पहिल्या उदाहरणात साठी हे शब्दयोगी अव्यय, तर दुसऱ्या उदाहरणात चे हा विभक्ती प्रत्यय गाळला आहे. म्हणजे व्याख्या आपण या ठिकाणी समजून घेतलं की ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. म्हणजे क्रीडांगण असं म्हणतो ना आपण, म्हणजे पहिल्या शब्दाला क्रीडे त्याच्यासाठी आपण शब्दयोगी अव्यय जोडला म्हणजे क्रीडेसाठी अंगण, गणासाठी अंगण, अशा पद्धतीने. विद्येचे आलय म्हणजे विद्यालय, म्हणजे त्या ठिकाणी चे प्रत्यय जोडलेला आहे, म्हणजे प्रत्यय जोडून विभक्ती प्रत्यय जोडलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने प्रत्यय जोडून शब्दयोगी अव्यय जोडून आपल्याला ह्या ठिकाणी विभक्ती तत्पुरुष समास तयार करता येतो मित्रांनो. तर बघूया आपण खालील काही शब्द दिलेले आहेत. सामासिक आणि विग्रहही त्याचा केलेला आहे. आणि विभक्ती प्रत्यय किंवा विभक्तीदर्शक अव्यय कोणते वापरायचे ते आपल्याला ह्या ठिकाणी वापरायचं आहे. तर लक्ष द्या मित्रांनो. लोकप्रिय विग्रह आहे, लोकांना प्रिय, म्हणजे कोणता आला ह्या ठिकाणी विभक्ती प्रत्यय कोणता जोडलेला आहे, ना. ना हा प्रत्यय ह्या ठिकाणी जोडलेला आहे. बघा, लोकांना प्रिय अशा पद्धतीने ह्या ठिकाणी आपण दर्शवू शकतो की हा शब्द ना जो आहे, ना विभक्ती प्रत्यय ह्या ठिकाणी जोडून ना हा शब्द आपण ह्या ठिकाणी लिहिणार आहोत मित्रांनो, अशा पद्धतीने. ठीक आहे, म्हणजे तुमच्या हे लक्षात राहील. त्यानंतर कष्टसाध्य, कष्टाने साध्य, इथे सुद्धा ने प्रत्यय जोडून या ठिकाणी विभक्तीदर्शक अव्यय जे असणार आहे, विभक्ती प्रत्यय जो असणार आहे ने असणार आहे, अशा पद्धतीने मित्रांनो. त्याचबरोबर चोर भय, चोरापासून भय, पासून हा शब्द जोडलेला आहे, चोरला म्हणजेच विभक्तीदर्शक अव्यय जोडलेला आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी या रकान्यात आपल्याला पासून हा शब्द लिहायचा आहे. घरमालक, घराचा मालक, चा हा प्रत्यय जोडून घराला चा प्रत्यय जोडून शब्द तयार केलेला आहे, तर विग्रह केलेला आहे. तर चा हा शब्द विभक्ती प्रत्यय विभक्तीदर्शक अव्ययामध्ये येणार. नाट्यगृह, नाट्यासाठी गृह म्हणजे साठी हा शब्द उभारणे अव्यय जोडून आपल्याला ह्या चौकटीत, रिकाम्या चौकटीत साठी हा शब्द लिहावा लागणार आहे. वनभोजन म्हणजे वनातील भोजन, तील ईल भोजन, ईल अशा पद्धतीने जे शब्द असतात, आपण हे शब्द या ठिकाणी तील असा शब्द आपण त्या ठिकाणी दर्शवणार आहोत, तील. ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. सामासिक शब्दांचा विग्रह करताना नामांना विभक्ती प्रत्ययांऐवजी काही वेळा काही शब्दयोगी अव्यय वापरली जातात. ते अव्यय त्या विभक्तीचे कार्य करतात. उदाहरणार्थ चतुर्थी, करिता, चतुर्थीमध्ये करिता, प्रित्यर्थ, साठी, पंचमी भाषेन म्हणजे पासून, पेक्षा, अशा पद्धतीने. बघूया आपण ह्या ठिकाणी, म्हणजे ज्या तत्पुरुष समासात विभक्ती प्रत्ययाचा किंवा शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात त्यास आपण विभक्ती तत्पुरुष समास असं म्हणत असतो. असे अनेक उदाहरण आपण ह्या ठिकाणी दर्शवू शकतो मित्रांनो. ईश्वर निर्मित, लोकप्रिय, आम्र वृक्ष, मनस्थिती, सूर्योदय, घरकाम, गुणहीन, देवघर, कार्यक्रम, मोरपीस, हिमालय, स्वर्गवास असे अनेक शब्द आपण ह्या ठिकाणी नोंदवू शकतो, दर्शवू शकतो. त्यानंतर विभक्ती तत्पुरुष समासाची काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत मित्रांनो. ते वैशिष्ट्ये आपण ह्या ठिकाणी समजून घेणार आहोत. विभक्ती तत्पुरुष समासाची वैशिष्ट्ये. सामासिक शब्दातील पहिले पद नाम किंवा विशेषण असते. बघा, सामासिक शब्द जो आलेला असतो त्याच्यात पहिलं पद जे आहे नाम किंवा विशेषण असते. त्यानंतर सामासिक शब्दाचा विग्रह करताना पहिल्या पदाला प्रथमा व संबोधन सोडून अन्य विभक्तीचे प्रत्यय किंवा त्याच अर्थाची शब्दयोगी अव्यय वापरली जातात. ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्ती प्रत्ययाचा किंवा त्या विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी विभक्ती तत्पुरुष समास ओळखू शकतो मित्रांनो. त्यानंतर कर्मधारय समास. कर्मधारय समास आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेणार आहोत मित्रांनो. कर्मधारय समासामध्ये काय
कशा पद्धतीने समास तयार होतो, कर्मधारय, आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. बघूया आपण त्याची व्याख्या. ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथम विभक्तीत असून पहिले पद विशेषण तर दुसरे नाम असते, तसेच या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य स्वरूपाचा असतो, त्यास कर्मधारय समास म्हणतात. काही प्रसंगी दोन्हीही शब्द विशेषणे असतात. बघूया आपण असे अनेक शब्द आहेत, तुम्हाला कर्मधारय समासामध्ये आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेणार आहोत. तर काही कृती दिलेल्या आहेत. तर बघा आपण या ठिकाणी पाहिलं, ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथम विभक्तीत असून पहिले पद विशेषण तर दुसरे नाम असते, तसेच या दोन्ही पदांचा संबंध विशेषण विशेष्य स्वरूपाचा असतो, त्यास कर्मधारय समास असे आपण म्हणत असतो. काही प्रसंगी दोन्ही शब्द हे विशेषण असतात. नील कमल, निळे असे कमल, असा आपण त्याचा विग्रह करणार. घनश्याम, घणासारखा श्याम असा विग्रह करणार. रक्तचंदन, रक्तासारखे चंदन असा आपण त्याचा विग्रह करणार. महादेव, महान असा देव असा आपण या ठिकाणी विग्रह करणार. तर बघा ह्या ठिकाणी कृती दिलेली आहे. पुढील वाक्य अभ्यासून तक्ता पूर्ण करा. गुप्तहेर वेषांतर करून खऱ्या माहितीचा शोध घेतात. गुप्तहेर वेषांतर करून खऱ्या माहितीचा शोध घेतात. अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ पडला. काही माणसे केलेल्या कामाचे मानधन घेणे टाळतात आणि निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटा तुन, अशा पद्धतीने. तर बघा हा जो तक्ता आहे, पुढील वाक्य आपण ह्या ठिकाणी अभ्यासले. आता तक्ता ह्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. ठीक आहे. तर ह्यामध्ये काही सामासिक शब्द आणि विग्रह अनुक्रमाणिका आहे 1 2 3 4 4 शब्द आहेत आणि विग्रह केलेला आहे 4. अशा पद्धतीने काही जे चौकटी आहेत, रिकाम्या चौकटी आपल्याला त्या पूर्ण करायच्या आहेत. तर बघा अन्न असा वेश. बघा पहिल्या वाक्यामध्ये वाक्य बघूया आपण. गुप्तहेर वेषांतर करून खऱ्या माहितीचा शोध घेतात. तर बघा याचा विग्रह केलेला आहे. ह्या शब्दांपैकी, ह्या पहिल्या शब्दांपैकी, पहिल्या वाक्यातील शब्दांपैकी एका शब्दाचा विग्रह केलेला आहे. तो शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. त्यामध्ये आहे वेषांतर. म्हणजे वेषांतर म्हणजे काय, त्याचा विग्रह कसा करणार, अन्य असा वेश. बघा खाली शब्द आलेला आहे दुष्काळ. बघा आता याचा विग्रह करणार कसा, तर दुष्काळ याचा विग्रह करणार दू, म्हणजे वाईट असा दुष्काळ. वाईट असा दुष्काळ म्हणजे दू असा वाईट असा दुष्काळ. मान हेच धन म्हणजेच मानधन. निळा सावळा असा म्हणजेच काय, निळा सावळा. अशा पद्धतीने तुम्ही निळा सावळा असा अशा पद्धतीने विग्रह करणार निळा सावळा या शब्दाचा. ठीक आहे. कर्मधारय समासाची काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत मित्रांनो. हे वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी अभ्यासून घेणार आहोत. तर बघा काही जे सामासिक शब्द आहेत ते आपण नीट अभ्यासणार आहोत. अमृतवाणी म्हणजे दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत आलेले असतात. नीलकमल म्हणजे पहिले पद विशेषण आणि दुसरे नाम आलेले असतं. घननीळ दुसरे पद विशेषण व पहिलं नाम आहेत. नरसिंह पहिले पद उपमेय व दुसरे उपमान आहे. कमलनयन पहिले पद उपमान व दुसरे उपमेय आहे. मातृभूमी दोन्ही पदे एकरूप आहे आणि शुभ्रधवल दोन्ही पदे विशेषण आहे. तर बघा त्याची काही विग्रह केलेले आहे. अमृतवाणी म्हणजे अमृतासारखी वाणी. नीलकमल म्हणजे निळे असे कमळ. घननीळ निळा असा घन. नरसिंह सिंहासारखा नर. कमलनयन कमलासारखे डोळे. मातृभूमी भूमी हीच माता. म्हणजे ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे साधारणतः प्रथमा विभक्तीत असतात आणि त्यातील एक पद विशेषण व दुसरे नाम असते, त्यास कर्मधारय समास आपण म्हणत असतो. म्हणजे मुखचंद्रमा, दीर्घकाळ काही उदाहरणं आहेत कर्मधारय समासाचे. महाराष्ट्र, महात्मा, श्यामसुंदर, महादेव, सुदेव, पांढरा शुभ्र, कृष्णविवर, भारतमाता, ज्ञानामृत, तपोधन, विद्याधन, महर्षी, महाराज, गुणीजन असे अनेक शब्द आपण कर्मधारय समासामध्ये मोडत असतो. म्हणजे कर्मधारय समासाचे वैशिष्ट्य दिले आहे. दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा असतात. उदाहरणार्थ मुखचंद्रमा. कधी पूर्वपद पहिले पद जे असते विशेषण असते, उदाहरणार्थ कृष्णविवर. कधी उत्तरपद दुसरे पद विशेषण असते म्हणजेच घननीळ. नीळ हा विशेषण आहे, घन हा नाम आहे. कधी दोन्ही पदे विशेषण असतात, उदाहरणार्थ श्यामसुंदर दोन्ही विशेषण आहे. कधी पहिले पद उपमान कधी दुसरे पद उपमान असते, उदाहरणार्थ कमलनयन, नरसिंह अशा पद्धतीने. कधी दोन्ही पदे एकरूप असतात, उदाहरणार्थ विद्या धन. ज्या समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे सामान्यतः प्रथमा विभक्तीत असतात त्या समासाला आपण कर्मधारय समास असं म्हणत असतो. त्यानंतर बघूया आपण तिसरा द्विगु समास.
द्विगु समासामध्ये पाहूया. तर ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असते व या सामासिक शब्दातून एक समूह सुचविला जातो त्यास द्विगु समास असे म्हणतात. उदाहरणार्थ 12 भाई म्हणजे 12 भावांचा समूह विग्रह आहे. त्रैलोक्य 3 लोकांचा समुदाय. त्रिभुवन 3 भुवनांचा समुदाय. पंचवटी 5 वडांचा समुदाय. काय सांगितलं आहे? ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असते, संख्या विशेषण संख्या दर्शवलेली असते व या सामासिक शब्दातून एक समूह सुचविला जातो त्यास द्विगु समास असे म्हणतात. तर बघा खालील काही वाक्य दिलेले आहेत, आपण ते पाहणार आहोत. द्विगु समासामध्ये आपण अभ्यासून घेतलं की अशा पद्धतीने. तर सूर्याच्या खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखून दिलेला तक्ता पूर्ण करा. सूर्याच्या सोनेरी किरणांनी दश दिशा उजळून निघाल्यात. नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्याचे कार्यक्रम चालतात. सुरेखाला वन्यजीव सप्ताहानिमित्त झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला. बघा खाली चौकटी दिलेल्या आहेत. अनुक्रमाणिकेनुसार सामासिक शब्द केलेला आहे, विग्रह केलेला आहे, काहीनही केलेला आहे. ज्या ठिकाणी रिकाम्या चौकटी आहेत त्या आपल्याला भरायच्या आहे. 10 दिशांचा समूह पहिल्या याच्यात बघूया. 10 दिशांचा समूह असा विग्रह केलेला आहे. मग कसा होणार त्याचा शब्द? दश दिशा. ठीक आहे, त्याचा सामासिक शब्द होणार दश दिशा. नवरात्र म्हणजे 9 रात्रीचा समूह. 7 अहांचा म्हणजे दिवसांचा समूह म्हणजेच सप्ताह, असा आपण त्याला सामासिक शब्द तयार करणार. सप्ताह अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी दर्शवू शकतो मित्रांनो. की बघा दश दिशा ह्या ठिकाणी पाहिलं आपण. दश दिशा बरोबर म्हणजे दश अधिक दिशा म्हणजे पहिले पद संख्या विशेषण आहे. नवरात्र 9 प्लस रात्र म्हणजे पहिले पद संख्या विशेषण आहे. सप्ताह सप्त प्लस आह म्हणजे पहिले पद संख्या विशेषण आहे. म्हणजे ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद संख्या विशेषण व दुसरे पद नाम असते त्यास आपण द्विगु समास असे म्हणतो. असे अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येईल. द्विदल, चौकन, सप्तसिंधू, पंचपाळे, त्रिखंड, पंचगंगा, सप्तस्वर्ग, अष्टकोन, त्रिकोण, षटकोन, सप्तपदी, आठवडा, त्रिभुवन, षण्मास, पंचारती, दशदिशा, पंचवटी, 5 वडांचा समूह असे अनेक शब्द जे आहे आपण ह्या ठिकाणी सांगता येऊ शकतात मित्रांनो. द्विगु समासाची काही वैशिष्ट्ये दिलेली आहे मित्रांनो. द्विगु समासात पूर्वपद संख्या विशेषण असते. हा समास नेहमी एकवचनात असतो कारण त्यातील सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो. ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व त्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो तेव्हा त्यास द्विगु समास असे म्हणतात. तत्पुरुष समासाचे प्रकार ओळखून खालील तक्ता पूर्ण करा. बघा खालील तुम्हाला तक्ता दिलेला आहे. काही तक्त्यांमध्ये काही चौकटी रिकाम्या आहेत, काही भरलेल्या आहेत. त्या रिकाम्या चौकटी आपल्याला भरायच्या आहेत. सामासिक शब्द ओळखायचा आहे. समासाचा विग्रह केलेला आहे. समासाचे नाव ओळखायचे आहेत मित्रांनो. ठीक आहे. आता आपल्याला संपूर्णतः तत्पुरुष समासातील दिलेला आहे. म्हणजे तत्पुरुष समासातील संपूर्णतः आपण ह्या ठिकाणी ओळखणार आहोत मित्रांनो. तर बघा आपण ह्या ठिकाणी विचारलेला आहे अशा पद्धतीने दिलेला आहेत. त्यानंतर आपल्याला विभक्ती तत्पुरुष समास आहे. आपण या ठिकाणी कर्मधारय तत्पुरुष समास अभ्यासून घेतला. कर्मधारय समास कशा पद्धतीने तयार होतो तेही आपण पाहिलं हे की नाही. द्विगु समास होता, कर्मधारय समास होता है ना. आपण हे सर्व समास या ठिकाणी अभ्यासून घेतले. तत्पुरुष समास होता. तर आपण हे सर्वच आता ह्या ठिकाणी ओळखायचे आहेत मित्रांनो है ना. तर आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत विभक्ती तत्पुरुष समास कसा ओळखायचा, कर्मधारय कसा ओळखायचा, द्विगु कसा ओळखायचा. तर आपण या ठिकाणी या चौकटीत पाहणार आहोत. 6 मासांचा पहिलं बघूया. 6 मासांचा म्हणजे महिन्यांचा समूह असा शब्द आला तुम्हाला. तर हा कोणत्या समासाचा आहे? त्या समासाचं नाव. मग सामासिक शब्द कसा होणार? षण्मास. षण्मास म्हणजे 6 मासांचा समूह. म्हणजे हा समास जो आहे ज्या समासामध्ये प्रथम पद संख्या विशेषण सारखे दर्शवलेले असते अशा समासात आपण द्विगु समास असं म्हणत असतो. त्यानंतर बघूया आपण कर्मधारय हा समास असं नाव आलेलं आहे. मग कोणता आपण ह्या ठिकाणी सामासिक शब्द घेणार? आपण तो शब्द ह्या ठिकाणी घेणार आहोत ग्रंथालय. ठीक आहे. कर्मधारय आपण या ठिकाणी आलेला आहे. दुसरा शब्द बघणार आहोत आपण.
पहिला दुसरा पाहणार आहेत ग्रंथालय. ग्रंथालय हा शब्द आहे, त्याचा विग्रह कसा करणार. ठीक आहे, ग्रंथाचे आलय, चे प्रत्यय जोडलेले आहे. प्रत्यय म्हणजेच विभक्ती प्रत्यय, विभक्ती तत्पुरुष समासातील असेल मित्रांनो. समासाचे नाव आहे विभक्ती तत्पुरुष. ज्या समासामध्ये तिचा विग्रह करताना चे प्रत्यय जोडून किंवा उभयनवी अव्यय जोडून, शब्दयोगी अव्यय जोडून तयार केलेले असतात. उभयनवी अव्यय नाही मित्रांनो, फक्त शब्दयोगी अव्यय जोडून शब्द तयार झालेला असतो, अशा शब्दास आपण विभक्ती तत्पुरुष समास असं म्हणत असतो. आता तिसरं बघूया आपण. कर्मधारय हे समासाचं नाव आलेलं आहे. त्याचा आपण शब्द घेणार आहोत महाराष्ट्र. ठीक आहे, महान असे राष्ट्र म्हणजे कर्मधारय. चौथा जो आहे त्रिदल म्हणजे 3 दलांचा समूह म्हणजेच द्विगु समूह म्हणजेच या ठिकाणी संख्या विशेषण वापरलेले आहे. बालमंदिर म्हणजे बालकांसाठीचे मंदिर, ह्या ठिकाणी विभक्ती तत्पुरुष आपण या ठिकाणी दर्शवणार. नरश्रेष्ठ म्हणजे श्रेष्ठ असा नर, ह्या ठिकाणी कर्मधारय हा समास आपण या ठिकाणी दर्शवणार आहोत मित्रांनो. कर्मधारय का की या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथम विभक्तीत असून पहिले पद जे असतं विशेषण आणि दुसरे नाम असते, हे की नाही, लक्षात घे मित्रांनो. दोन्ही पदांचा संबंध कधी कधी विशेषण व विशेष स्वरूपाचाही असतो, है ना, अशा पद्धतीने. किंवा दोन्हीही पदे विशेषणही असतात. प्रसंगी काही शब्द जे असतात विशेषणही सुद्धा असतात. अशा शब्दाचा आपण काय म्हणतो, कर्मधारय समास. त्याचनंतर विभक्ती तत्पुरुष समास दिलेला आहे. एक शब्द घेणार आहोत, सामासिक शब्द विद्यालय म्हणजे विद्येचे आलय, अशा पद्धतीने मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या ठिकाणी ओळखायचं आहे मित्रांनो. द्वंद्व समास. आपण आता तिसरा समास जो आहे तो आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेणार आहोत. द्वंद्व समासाचेही काही प्रकार आहेत, तेही आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेणार आहोत मित्रांनो. तर द्वंद्व समास म्हणजे ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या महत्त्वाची असतात त्याच द्वंद्व समास असे म्हणतात. द्वंद्व समासाचे खालील प्रकार पडतात. आपण ते प्रकार हे आपण या ठिकाणी अभ्यासून घेणार आहोत. जे प्रकार आहेत द्वंद्व समासाचे आपल्याला अभ्यासण्यासाठी ते अभ्यासून घेणार आहोत मित्रांनो. की इतरेतर द्वंद्व समास आहे, वैकल्पिक द्वंद्व समास आहे, समाहार द्वंद्व समास आहे. तर सुरुवातीला आपण ह्या ठिकाणी द्वंद्व समासाची व्याख्या आपण अभ्यासून घेतली की ज्या समासातील दोन्ही पदे प्रधान म्हणजे समान दर्जाचे असतात त्याच द्वंद्व समास असं म्हणतात. तर आपण ह्या ठिकाणी काही उदाहरणं दिलेली आहेत, ते सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा. ठीक आहे, काही उदाहरणामधील काही सामासिक शब्द आहेत ते अधोरेखित करायचे आहे मित्रांनो. तर पती पत्नी ही संसार रथाची 2 चाके असतात, असं ह्या ठिकाणी आलेलं आहे. पती पत्नी संसार रथाची 2 चाके असतात. तर ह्यामध्ये पहिला जो शब्द आहे पती पत्नी, त्याला अधोरेखित केलं आपण ह्या ठिकाणी. तर योग्य पुरावा उपलब्ध झाला की खरे खोटे कळतेच, या ठिकाणी हे अधोरेखित करूया. त्यानंतर स्नेहमेळाव्यात मित्रमैत्रिणींच्या गप्पा गोष्टी रंगतात, ह्या ठिकाणी सुद्धा आपण अधोरेखित करूया. तर बघा ह्या ठिकाणी दिलेला आहे खालील तक्ता पूर्ण करा. आता अधोरेखित केलेले शब्द बघूया आपण. सामासिक शब्द आहे, विग्रह आहे. पती आणि पत्नी असा विग्रह केलेला आहे, म्हणजेच त्याचा शब्द जो आहे या वाक्यामध्ये पती पत्नी. ठीक आहे. त्यानंतर दुसरं जे आहे आपल्याला ओळखायचं आहे सामासिक शब्द आणि विग्रह खरे खोटे अशा पद्धतीने, म्हणजे खरे किंवा खोटे, त्याचा विग्रह असणार खरे किंवा खोटे अशा पद्धतीने. गप्पा गोष्टी, तिसरा शब्द आहे गप्पा गोष्टी वगैरे अशा पद्धतीने. ह्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, आपण आकृतीमध्ये अभ्यासून घेतलं सुरुवातीला की ह्यामध्ये दोन्ही पदं महत्त्वाचे असतात, दोन्ही पदं प्रधान असतात, दोन्ही महत्त्वाचे असतात, म्हणजेच सर्वच शब्दांना महत्त्व आहे. ठीक आहे. यावरून असं लक्षात येते की ज्या समासाची दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान दर्जाचे असतात त्याला द्वंद्व समास असे म्हणतात. सामासिक शब्दाचा विग्रह करण्याच्या पद्धतीवरून या समासाचे 3 प्रकार पडतात मित्रांनो. तर हे 3 प्रकार आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेणार आहोत. द्वंद्व समासामध्ये इतरेतर द्वंद्व समास त्याचे वैशिष्ट्य दिलेले आहे, वैकल्पिक द्वंद्व समास त्याचे वैशिष्ट्य दिलेले आहे, समाहार द्वंद्व समास. तर सुरुवातीला आपण इतरेतर द्वंद्व समास पाहणार आहोत, त्याचे वैशिष्ट्य पाहून घेणार आहोत. तर अर्थासाठी दोन्ही पदांची अपेक्षा असते. त्यानंतर दुसरं, या समासाचा विग्रह करताना आणि व यापैकी एक समुच्चयबोधक उभयनवी अव्यय वापरावे लागते. उदाहरणार्थ विट्टी आणि दांडू अशा पद्धतीने. वैकल्पिक द्वंद्व समास त्याचे वैशिष्ट्य, दोन्ही प्रधान पदांपैकी एकाचीच अपेक्षा असते. समासाचा विग्रह करताना किंवा अथवा वा यापैकी एक विकल्पबोधक उभयनवी अव्यय वापरावे लागते. खरे खोटे म्हणजे खरे किंवा खोटे, विकल्प दर्शवलं जातं.
खरे किंवा खोटे, हे किंवा ते, म्हणजे दोघंही महत्त्वाचे आहे. हे किंवा ते, खरे किंवा खोटे, अथवा, वा अशा पद्धतीने विकल्प दर्शवलेले असतात. समाहार द्वंद्व समासामध्ये समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील मूळ पदांच्या बरोबर त्याच जातीच्या इतर पदार्थांचा, वस्तूंचा समावेश केलेला असतो. त्याचबरोबर समासात आलेल्या आणि त्याच जातीच्या इतर वस्तूंच्या समुदायाला महत्त्व असते, म्हणून हा समास एकवचनी असतो. उदाहरणार्थ अंथरून पांघरून, अंथरण्यासाठी व पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू व इतर वस्तू. आपण म्हणतो अंथरून पांघरून करून घ्या, म्हणजे आपण अंथरून पांघरून म्हटलं म्हणजे एकच असणार का? संपूर्ण अंथरून पांघरून असणार. ठीक आहे. म्हणजे जसं की बाजारहाट म्हणतो आपण, बाजारहाट म्हणजे एकच वस्तू येणार का? त्यामध्ये अनेक गोष्टी असणार, अनेक किराणा असणार, अनेक गोष्टी असणार, साधनं असणार, म्हणजे अशा पद्धतीने तो संपूर्ण बाजारहाट असणार. त्याला म्हणतो आपण समाहार द्वंद्व समास. इतरेतर द्वंद्व समासामध्ये सुद्धा आणि व या समुच्चयबोधक उभयआण्वी अव्यय ह्या ठिकाणी वापरलेले असतात. ठीक आहे. म्हणजे दोन्ही पदाची अपेक्षा असते. तर अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी त्याची वैशिष्ट्ये जाणून घेतली. खालील तक्ता पूर्ण करा. खालील जो तक्ता तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे तो या ठिकाणी आपण ते पूर्ण करणार आहोत मित्रांनो. तर सामासिक शब्द आहे, समासाचा विग्रह आहे, समासाचे नाव आहे. माय आणि लेकरे. माय आणि लेकरे त्याचा सामासिक शब्द असणार माय लेकरे, आणि समासाचं नाव आहे इतरेतर द्वंद्व. म्हणजेच काय? इतरेतर द्वंद्व. ठीक आहे. म्हणजे दोघांनाही महत्त्व आहे, दोघंही महत्त्वाचे आहे. ठीक आहे. म्हणजेच ह्या ठिकाणी आपण सुरुवातीला पाहिलं की कशा पद्धतीने ह्या ठिकाणी वैशिष्ट्य होतं अर्थासाठी. बघा, इतरेतर द्वंद्वमध्ये दोन्ही पदांची अपेक्षा असते. एक पद असून चालत नाही, तर दोन्ही. विट्टी दांडू होतं, विट्टी असेल तरच दांडू असणार, दांडू असेल तर विट्टी असणार, अशा पद्धतीने. हे की नाही? अशाच पद्धतीने ह्या ठिकाणी माय आणि लेकरे. इष्टानिष्ट असा शब्द आहे, म्हणजेच त्याचा एक विग्रह होणार इष्ट किंवा अनिष्ट, म्हणजे वैकल्पिक द्वंद्व, म्हणजे विकल्प दर्शवलेला आहे. हे किंवा ते, म्हणजे किंवा, अशा पद्धतीने. त्यामध्ये समाहार द्वंद्व. बघा, समाहार द्वंद्वामध्ये सामासिक शब्द झाला केरकचरा. केरकचरा समासाचा विग्रह, केरकचरा वगैरे. म्हणजे केरकचरा म्हणजे केरकचराच का फक्त? नाही, तर अनेक गोष्टी त्यामध्ये, विविध प्रकारची जे टाकाऊ वस्तू आहे आपल्याला फेकून द्यायचे आहे, अशा पद्धतीच्या ज्या वस्तू केरकचऱ्यामध्ये आपल्याला आहे की नाही, म्हणजे कागद असेल, कचकडा असेल, प्लास्टिक असेल, अशा अनेक गोष्टी केरकचऱ्यामध्ये येणार. लहान किंवा मोठे, त्याचा लहान मोठे असा आपण सामासिक शब्द म्हणू, म्हणजेच विकल्प दर्शवलेला आहे, म्हणजे वैकल्पिक द्वंद्व. घरदार म्हणजेच घरदार वगैरे आहे ना, अनेक सर्वच गोष्टी आल्या त्यामध्ये, म्हणजे समाहार द्वंद्व. नवरा बायको म्हणजे दोघी महत्त्वाचं आहे. नवरा आणि बायको म्हणजे इतरेतर द्वंद्वमध्ये. भले बुरे, भले किंवा बुरे म्हणजे वैकल्पिक द्वंद्व. कुलूप किल्ली, कुलूप आणि किल्ली इतरेतर द्वंद्व, म्हणजे दोघंही महत्त्वाचं आहे. कुलूप असून चालत नाही, किल्ली असणं गरजेचे आहे, म्हणजे कुलूप किल्ली, अशा पद्धतीने. म्हणजे हे झालं आपलं संपूर्णतः आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेतलं की कशा पद्धतीने ह्या ठिकाणी हा समास असतो, द्वंद्व समास असतो, किती महत्त्वपूर्ण असतं. इतरेतर द्वंद्व समासामध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्याचबरोबर आपण ह्या ठिकाणी इतर समाहार द्वंद्वामध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, काय वापरायचं असतं आणि कोणते शब्द येतात, ते आपण ह्या संपूर्ण गोष्टी या ठिकाणी अभ्यासून घेतल्यात मित्रांनो. आता त्यानंतर शेवटचा जो प्रकार आहे मित्रांनो, शेवटचा प्रकार बहुव्रीही समास. तो बहुव्रीही समास आपण ह्या ठिकाणी आता अभ्यासून घेणार आहोत. तर बहुव्रीही समास म्हणजे काय नेमकं, ते आपण ह्या ठिकाणी आता पाहणार आहोत. तर बहुव्रीही समास त्याचे सुद्धा उपप्रकार असतात, परंतु आपल्याला अभ्यासासाठी फक्त मुख्य प्रकाराचाच अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत, बहुव्रीही समासाचा. खालील उदाहरणे अभ्यासा व त्यातील सामासिक शब्द अधोरेखित करा. कृष्ण हा माझा सहाध्यायी आहे. काल रात्री आमच्या परिसरात नीरव शांतता होती. रावणाला दशमुख असेही संबोधले जाते. तर बघा, बहुव्रीही समासामध्ये ज्या सामासिक शब्दाची दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो, तसेच हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असतो, त्या सामासिक शब्दास बहुव्रीही समास म्हणतात. याचे खालील 4 प्रकार पडतात, परंतु आपण फक्त एकाच प्रकाराचा बहुव्रीही समासाचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. तर बघा, आपल्याला दोन्ही पदं जे असतात, दोन्हीही पदं गौण असतात, दोन्ही पदं प्रधान नसतात. अशा समासामध्ये दोन्ही शब्दातून तिसऱ्याच घटकाचा बोध होत असतो, तिसराच घटक आपल्या डोळ्यासमोर येत असतो, अशा समासाचा आपण बहुव्रीही समास असं म्हणत असतो मित्रांनो.
ठीक आहे. तर बघा यामध्ये वक्रतुंड शब्द होता, म्हणजेच त्यामध्ये आपल्यासमोर वक्र हा शब्द आला, तुंड हा शब्द आला, त्यामध्ये काही बोध झाला. ठीक आहे. आपल्या लक्षात आलं फक्त गणपती. गणपतीला नाव आहे वक्रतुंड, म्हणजे विशेषण वापरलं असतं. वक्रतुंड गणपती असं म्हणतो ना आपण, तर म्हणजे विशेषण वापरलेलं असतं. म्हणजे असा जो शब्द असतो हा वक्रतुंड, म्हणजे तिसऱ्याच घटकाचा आपल्याला त्या ठिकाणी बोध झाला, म्हणजे गणपती डोळ्यासमोर आला, म्हणजेच गणेशाचा उल्लेख झाला. म्हणजे अशा पद्धतीने गणपती असं आपण या ठिकाणी दर्शवू शकतो. म्हणजेच हा बहुव्रीही समासातील एक भाग आहे. म्हणजे दोन्ही पदं जे असतात प्रधान नसतात. तर खालील उदाहरणे आपण या ठिकाणी पाहिली की कृष्ण हा माझा सहाध्यायी आहे. काल रात्री आमच्या परिसरात नीरव शांतता होती. रावणाला दशमुख असेही संबोधले जाते. तर बहुव्रीही समासाची काही वैशिष्ट्ये दिलेली आहे. बघा, दोन्हीही पदे महत्त्वाची नसून, लक्षात घ्या मित्रांनो, दोन्हीही पदे महत्त्वाची नसून या दोन्ही पदांशिवाय तिसऱ्यास एका पदाचा बोध होतो. ठीक आहे. दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असतो. या सामासिक शब्दाचा विग्रह करताना गाळलेली पदे योजावी लागतात. उदाहरणार्थ निष्कलंक, नाही कलंक ज्याला अशी ती, म्हणजेच व्यक्ती. व्यक्ती निष्कलंक म्हणतो ना व्यक्ती. नीलकंठ, निळा आहे कंठ ज्याचा असा तो, कोण? शंकर भगवान, म्हणजे शंकर. अशा पद्धतीने ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्यास एका पदाचा बोध होतो व दिलेला सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते व तेव्हा बहुव्रीही समास होतो. बघूया आपण खालील कृती बघूया. तक्ता जो दिलेला आहे सामासिक शब्द आहे, विग्रह केलेला आहे. निघून गेले आहेत प्राण ज्याचे असा तो, असा विग्रह केलेला आहे. मग काय म्हणणार आहे या शब्दाचा कसा अर्थ होणार? निष्प्राण, म्हणजेच काय? निष्प्राण म्हणजे निघून गेलेले प्राण. निघून गेले आहेत प्राण ज्याचे असा तो, म्हणजे निष्प्राण. तिसऱ्याच घटकाचा बोध होताना आपल्याला या वाक्यामध्ये दिसून येतो. निरस असा शब्द आहे. निघून गेला आहे ज्यातून रस असे ते, म्हणजे निरस. प्राणासह आहे जे ते, याचा विग्रह केलेला आहे. काय शब्द असणार? सप्रमाण. सप्रमाण म्हणजे प्रमाणासह आहे जे ते. ठीक आहे. गोपाल, जो गायी पालन करतो असा तो. जो गायी पालन करतो असा तो, म्हणजे गोपाल. माशासारखे आहेत डोळे जिचे अशी ते. माशासारखे, माशासारखे आहेत डोळे जिचे अशी ते. मीनाक्षी, मीनाक्षी असा सामासिक शब्द तुम्ही ह्या ठिकाणी दर्शवला. षडानन म्हणजेच काय? सहा आनन मुखे आहेत, म्हणजे सहा मुखे आहेत ज्याला असा तो. आनन म्हणजे काय? मुख. सहा मुखे आहेत ज्याला असा तो. अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी दर्शवू शकतो मित्रांनो. अशा पद्धतीने चारही प्रकार जे होते मित्रांनो आपण ह्या ठिकाणी ह्या घडीला अभ्यासून घेतलेले आहेत मित्रांनो. की अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी ओळखू शकतो मित्रांनो की आपण ह्या बहुव्रीही समासामध्ये अनेक शब्द असतात. लक्ष्मीकांत, लक्ष्मी आहे कांता ज्या त्याची आहे ना, लक्ष्मी आहे कांता त्याची, म्हणजे विष्णू आहे ना. अशा पद्धतीने वक्रतुंड म्हणजे वक्र आहे तुंड ज्याचे तो, गणपती. नीलकंठ, निळा आहे कंठ ज्याचा तो, शंकर. भक्तप्रिय, भक्त आहे प्रिय ज्याला तो, देव है ना. अशा पद्धतीने पांडुरंग, पांडुर आहे रंग ज्याचा असा तो, विठ्ठल. अशा अनेक तिसराच अर्थबोध होत असतो, तो बहुव्रीही समास असतो मित्रांनो, आहे की नाही. अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी दर्शवू शकतो मित्रांनो की असे अनेक शब्द तुम्हाला विचारला जाईल. अव्यय आहे, अनंत आहे, निर्धन आहे, निरस आहे, नाक आहे, अनादि आहे, अखंड, अनियमित आहे, अनाथ आहे, अस्पृश्य आहे, निर्बळ आहे, निर्बुद्ध आहे, अकर्मक आहे, नास्तिक आहे. असे अनेक शब्द तुम्हाला विभक्ती तत्पुरुष समासामध्ये, विभक्तीने बहुव्रीही तत्पुरुष समासामध्ये तुम्हाला विचारले जातील मित्रांनो. म्हणजेच